Yeah.
चाललेलं होईल 51 रुपये दिल्या तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पूर्णपणे आभारी आहे. आणि राधे तो हळूहळू चालना वाचा या दारात भेटना तुझ्या केसामध्ये गजराग करू नको नयन फेरा तुझ्या केसामध्ये गजराग करू नको नयन फेरा
पाणी आणण्यासाठी निघून चाललेल्या चल कसया जाऊया पाणी वगैरे आणायला कसया जाऊया पाणी वगैरे आणायला आपल्या आई बहिणी गीत गाणे आणि माझ्या दारात आंब्याचं झाड पाणी घालतो त्याला आणि एखादा पिवळा आम्हाला ठेवूच येता जाता पाक घेऊन जातात आम्ही काही पाहिजे पाल खाऊ काय म्हणते माझ्या दारात पिरवीच झाड ग त्या झाडाला राई पाड तिकला पाड कुणी तोडू नका तिकला पाड कुणी तोडू नका देवाची बैठक पडू नका देवाची बैठक पडू नका
पाटील म्हणता या माझं जरा म्हणा की काय म्हणा दारूच हो दारूच हो मी म्हणते लाडूच अरे माझ्या दारू बद्दल काय सांगताय का नाही काय आज काय पाटील नाहीत का आलेल्या मला म्हटलं या आमचं जर शहर म्हटलं पाहिजे ना तुम्ही जा ना मी म्हटलं जाऊ नका तुमचं अशी लेख म्हणून आपली नाचून आलेली असते पहिल्यांदा बाहेर आलेली असते मग आपली लेख आपली आईला विचारते की बाई तुझं बरं आहे का एवढाच शब्द त्या माऊलीनं ऐकून घ्यायला आईचा आणि ती लेख आपली आईला काय म्हणते ते की सवय घालायची अशीच एखादी माऊली आपली नंदुनी त्याला आपल्या आईच्या ते लिहिलं बाई तुझं बरं आहे का एवढा शब्द ती लेख आपल्या आईचा ऐकून घ्यायची पाटील आपल्या आईला लेख काय म्हणते आणि लेख बोलती आईला कसं सांगू मी आई तुला खेळ दैवान मडीला बोलती भावाला कसं सांगू मी दादा तुला बहीण बोलती भावाला कसं सांगू मी दादा तुला दोन बाळ या पोटाला अन्न मिळे ना पोटाला दैवान मडीला माझी पोरांना कपडे किती उन्हात उघडे नाही घेतले दादा मला कधी नवीन लुगडे माझ्या मजुरी बचला सारा संसार चालील खेळ दैवान मडीला Thank you.
डोलत येते मणिराज ते मशान बरोबर
पैसे गळ्यातली पैसे असतं ते ते क्रेज लागलेलं असतंय म्हणून काय नाही उचल होतो घरच्या दिवस तिथं बघून त्याच्या आईला बडा मोठा साईड मला काय लागायला नको आपल्याला सुमारल तिसरा फायदा झाला चौथा फायदा सगळ्यात उत्तम आणि महत्वाचा चौथा फायदा म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला बापाची पित्र कधी घातली का भाऊ कारण बाच्या आधीच हरी हरी चला तिकडे जाते असे 4 फायदे आहेत म्हणून दारू माणसाने जरूर उद्यापासून चालू करा मला ते जमलं असतं तर मी मागेच केलं असतं चालू मला कळत जमलं आता हा येत म्हणून जमत हो अरे तुम्ही पाटलांच्या सारखा असा जो बहादर बरेच वर्ष लग्न झालेलं असते पण सासरवाडीला बरेच वेळा जातो पटेल पण ती सासरवाडीची माणसं ते पोरगीच पडला होते ते चांगलं 5-7 बाऱ्याची येतं त्याला पोरगी काय लावून दिलं मग आपल्या नव्या बारीला जाताना पहिली सत्ययुगात जो बाया सत्ययुगात घडलेला ही गोष्ट सत्ययुगात काय मोटरसायकली किंवा 4 चाकी किंवा विमान हेलिकॉप्टर असं काय